सर्वांना नमस्कार. आजच्या सूर्या प्रीमियर लीग 35+ चा जोरदार हा क्रिकेट सोहळा आज 3 दिवसाचा सोहळा संपन्न होतोय आणि विजेता संघ, उपविजेता संघ, तसेच तिसरे आणि चौथे तसेच सर्व सहभागी संघाने सहभाग घेतला आणि या स्पर्धा अतिशय दिमाखदार स्पर्धा पार पाडल्या. या स्पर्धेसाठी आमचे आयोजक म्हणा किंवा आमचे 35+ ची सर्व कमिटी आणि कमिटी मेंबर यांच्याकडनं आमच्या ज्या 8 स्पर्धकांनी भाग घेतला त्या स्पर्धकांचा सत्कार सन्मान होणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे असं या अध्यक्षांनी मी नमूद करतो. नक्कीच आमचे सर्व 35+ कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय धानवा साहेब, सल्लागार दलवी साहेब आणि तसेच सर्व आमची टीमच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं. स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना नक्कीच मी तुळशीराम पडवेरे, मुकेश गोवारी, किशोर खडके आणि सर्व सदस्यांचं नाव घेईन. सर्वांची मेहनत होती आणि आज आपण संपूर्ण हा सोहळा इथे दिमाखादार पार पाडला आणि नेत्रदीपक हे कार्य केलंय. वाटतो मी सर्वप्रथम संघाचे संघमालक आणि धानवा बर्गरचे संघमालक सुनील धानवा आणि सुशांत धानवा यांना विनंती करतो की आमच्या ज्या मंचावर निमंत्रित पाहुणे आहेत मी कडोसवर विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते या संघाचा सन्मान व्हायला पाहिजे. तुम्ही दली साहेब तुम्ही ना खाली ना पटकन. दली साहेब या ना तुम्ही. प्रफुल्ल पाटील साहेब या. आणि या गावचे प्रथम नागरिक आमचे मित्र विष्णू जाधव साहेब तुम्ही सुद्धा खाली यायचंय. मी सर्वप्रथम दाणे साहेबांना विनंती करतो शिवराज साहेबांना की आमचे प्रमुख पाहुणे आणि जिल्हा परिषद सदस्य विष्णू कडू साहेब असते या संघाचा सन्मान होताना जोरदार आणायला पाहिजेत. आणि माझ्या सर्व कलर मित्रांना विनंती की समोर यायचं आहे. समोर या समोर. त्यानंतर मी किंग शिवाजी या संघाच्या संघ मालकांना विनंती करतो कमलाकर दळवे साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच सुंदरबा माजी पंचायत समिती उपसभापती साहेब नक्कीच दळवे साहेबांचा स्वागत होताना. 35+ चा दिमाखादार आयोजन आणि पुन्हा एकदा मी निमंत्रित करतोय चामुंडा रुपटनचे संघ मालक प्रकाश वडका साहेब, प्रसाद भोईर साहेब, शशिकांत गोवारी साहेब, दयानंद भोईर साहेब आणि योगेश जडपे साहेब सर्वांना यायचे. 5वी मालक कृपया यायचे स्टेजवर. मी भरत पाकिरे विनंती करतो भरत पाकिरे यायचा तुम्ही. चामुंडा दुपटन. तदनंतर आजचे उपविजेताचे मालक शिवशक्ती कोकनेर भरत पागी साहेब यांना सुद्धा विनंती करतो. भरत पागी साहेब भरत पागी शिवशक्ती कोकनेर. तदनंतर मी निमंत्रित करतो तनिष फायटरचे संघ मालक मोरेश्वर जाधव साहेब त्यांचे पुढे प्रतिनिधी सेंटर यायचं आहे. सुनील यांना विनंती करतो. डायमंडिक जबरदस्त व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने ज्यांचं नाव आहे आणि स्पर्धा गाजवले असे संघ मालक के स्टार. नक्कीच त्याच्या मागे नाव होतं स्टार आणि स्टार आलंय. के स्टारचे संघ मालक आमचे मित्र किशोर खडके साहेब याने पुढे यायचं आहे. के स्टार
तदनंतर गावदेवी पोचाडे चे संघमालक मुकेश गोवारी साहेब आणि जगदीश कोरेकर साहेब याला विनंती करतो मी. कैलास कोलेकर तुम्ही जायचंय. मुकेश गोवारी आणि शेवट 8वा जो आमचा आहे संघाचा मालक त्याचं नाव घेतो मंडप डेकोरेशन नितीन काकरा साहेब अरविंद बसोद साहेब त्यांचं स्टेजवर यायचं आहे. नितीन काकरा साहेब आणि अरविंद बसोद साहेब त्यांचे प्रतिनिधी कमलाकर डांगरा सर येतात. सर्व संघ मालकांचे मी नक्कीच आमच्या कमिटीतर्फे आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. तदनंतर या कमिटीचे नाव वाचतोय सुनील धनवा साहेब अध्यक्ष, कैलास कोलेकर साहेब उपाध्यक्ष, किशोर खडके साहेब उपाध्यक्ष, प्रकाश वडगा सचिव साहेब सचिव, कमलाकर धांगडा सर सहसचिव, प्रसाद भोईर साहेब खजिनदार, कमलाकर लाबर साहेब सहखजिनदार आणि कमलाकर दलवी साहेब सल्लागार, संजय पवार सल्लागार, भरत पागे सल्लागार, मुकेश गोवारी सल्लागार, रमाकांत जाधव सल्लागार, विष्णू जाधव या गावचे सरपंच साहेब यांचे सल्लागार, तसेच तुषार पडवले साहेब सदस्य, दयानंद भोईर सदस्य, विलास सुतार सदस्य, मोरेश्वर सदस्य, मधुकर दुमारा सदस्य, शशिकांत गोवारी सदस्य, जयवंत भोईर सदस्य, सीताराम बसवत सदस्य, नरेश तरे बसवत सदस्य सदस्य, जगदीश कोलेकर सदस्य, विवेक बसवत सदस्य आणि प्रकाश असे 26 सदस्यांची कमिटी आणि हा आयोजन इथं पार पडतोय. तदनंतर सूर्या प्रीमियम 30+ जे सर्व देणगीदार आहेत त्यांचे इथं नाव वाचन करतोय आणि पुढे आपण समारोह पार पडतोय. मी सर्व नाव घेतोय. आदरणीय विष्णू करव साहेब जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी समाजकल्याण सभापती प्रथम पारितोषिक रोख 20,000 रुपये यांच्यावर जोरदार ताली पाहिजेत. तदनंतर संतोष गिंबल सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपा तालुका पूर्व विभाग अध्यक्ष यांच्याकडनं दुसरे पारितोषिक आहे रोख 15,000 रुपये. तदनंतर या गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील साहेब चहाडे आणि यांच्याकडनं रोख 5,000 रुपये तृतीय पारितोषिक आहे. तसंच सुनील धनवा साहेब माजी पंचायत समिती उपसभापती यांच्याकडे YouTube लाईव्ह आपण जे बघितले सर्व सामने हे यांच्याकडे. तदनंतर या चमचमीच्या ट्रॉफ्या आहेत या सन्माननीय कमलाकर दळवी साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडनं या ट्रॉफ्या आहेत. त्यानंतर कमलाकर धांगडा सर हे जे मंडप आपण बघतोय आणि आपण या उन्हामध्ये जे एवढे दिवस काढले सावलीमध्ये नक्कीच त्यांना जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे. हे सर्व कमलाकर धांगडा सर यांनी दिलेलं आहे. तदनंतर प्रकाश वडगा साहेब कृषी अधिकारी तसेच प्रसाद भोईर माजी सरपंच दुपटण यांच्याकडून ज्या स्पर्धेला जे चेंडू लागले ते सर्व चेंडू त्यांनी दिलेले आहेत. जोरदार आले आहेत कारण की चेंडू हे पुन्हा बाहेर जायचे पुन्हा येत नव्हते तेव्हा पुन्हा चेंडू द्यायचे. नक्कीच जोरदार आले मारा. तदनंतर या गावचे उपसरपंच साहेब पिंटू बसवत साहेब यांच्याकडून 2 ट्रॉफ्या आम्हाला प्राप्त झाल्यात. तसेच मासूम गावचे युट्यूब स्टार गिरीश धनवा साहेब पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहेत त्यांच्याकडे 3 ट्रॉफ्या आम्हाला झाल्यात. तदनंतर आनंदवाडा गिरनोली जो त्यांचा एक बँड आहे शेतकरी यांच्याकडून आम्हाला एक ट्रॉफी आलेली आहे तसेच रोख 1,000 रुपये मंडळासाठी. तदनंतर जे आपण उन्हामध्ये होतो आणि पाण्याची व्यवस्था केली आणि आपण थंडगार पाण्याचा आस्वाद घेतला असे आमचे अनंत पागी साहेब यांच्याकडनं स्पर्धेसाठी 3 दिवस संपूर्ण पाण्याची व्यवस्था केली होती. आणि सुशांत धनवा एक आमचे मित्र म्हणा किंवा लहान भाऊ म्हणा यांच्याकडनं आम्हाला मालकीवेरीसाठी बॅट भेटलेले पुन्हा एकदा जोरदार आल्या व्हायला पाहिजेत. तसेच लंकेश पाटील ज्यांचं दिशान रिचार्ज पॉईंटचं दुकान आहे यांच्याकडे रोख 500 रुपये. तसेच नितीन सातवी साहेब पोचाडे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे रोख 2,000 रुपये. दीपक मालकरी पोचाडे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे रोख 500 रुपये. तसेच माऊली टीम गोवाडे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे रोख 1,000 रुपये. तसेच या स्पर्धेसाठी चेतन पाटील साहेब दुपटण माजी उपसभापती यांच्याकडे रोख 2,500 रुपये 2,500. तसेच बालाजी उराडे धाराशिव यांच्याकडे 551 रुपये या स्पर्धेसाठी आलेले आहेत.
नाही घेतो ते. तसेच या स्पर्धेसाठी 85 सदस्य बालचंद्र मडवी साहेब यांच्याकडे रोख 2,500 रुपये 2,500 रुपये आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्यांचं जर मी इथं नाव घेतोय. आणि अजून कोणी आम्हाला या मंडळाला म्हणा देणगी दिली असेल तर नक्कीच त्याचं नाव इथे घेऊ शकलो नसेल किंवा आमच्या इथपर्यंत पोहोचलं नसेल. ज्याने कोणी दिलं असेल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि नक्कीच मी सांगतो की त्यांसुद्धा देणगीदारांचे. आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्हाला जे खेळाडू वर्ग आहेत 35+ यांनी प्रत्येकाने 500 रुपये मंडळाला जो आम्हाला देणगी दिली होती या सर्वांसाठी आपण त्याला म्हणायचे आहेत. 500 रुपये दिले होते आणि 500 रुपयाचं आपण आयोजन आहेत सर्वजण म्हणून समजतो. आपण सर्वांनी मिळून स्पर्धा आहे. आमची एकट्याची दोघांची किंवा कमिटी स्पर्धा नाही. नक्कीच आपण सर्व आलेलो आहेत. मी पुन्हा एकदा आपला माईक सुपूर्द करतोय आपल्या कॉमेंट्री बॉक्सकडे म्हणा किंवा आमचे मित्र गुरु यांच्याकडे. धन्यवाद संजयजी पवार साहेब. सूर्य प्रीमियर लीग 35+ ही स्पर्धा आपण खेळतो मित्र पाहिली आपण. एकंदरीत अप्रतिम स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन प्रत्येकाला आवडलं का? जर आवडलं असतील तर निश्चितपणे या कमिटी मेंबर्स करिता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकच मिनिट तुम्हाला डिस्टर्ब करतो. या ठिकाणी 35+ मध्ये एक असा खेळाडू आहे की त्याने फॉर्म न भरता ह्या मंडळासाठी त्याने 1100 रुपयाची देणगी दिलेली आहे. आपण सर्वांनी त्यांचं या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे आणि त्यांना या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. तरी कृपया नरेश तरे हे कुठे असतील किंवा त्यांचा कोणीतरी प्रतिनिधी असेल त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. आहे ना क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय कमलाकर देवी साहेबांना मी निवेदन करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थितांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान या ठिकाणी साकारायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसेच या स्पर्धेकरिता दिनेश माधव पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 1,500 रुपयांची यथोचित रक्कम आपल्यापर्यंत प्राप्त झाली होती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष पालघर यांच्या माध्यमातून हे प्राइज आलं होतं. एकंदरीत प्राइज डिस्ट्रीब्युशन कार्यक्रमाला प्रारंभ करण्या अगोदर आपला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार काही राहिले आहेत. एलिमिनेटर सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता मिस्टर राकेश दुमाडा 7 चेंडू ज्याने 17 धावांमध्ये खेळले होते. राकेश दुमाडा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मान केला होता. मिस्टर राकेश दुमाडा त्याचा प्रतिनिधी कोणी आला तरी चालेल. हा एलिमिनेटर सामन्याची क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय चाडेगावचे विद्यमान सरपंच आदरणीय विष्णू जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार देतोय. राकेश दुमाडा करता हा पुरस्कार देतोय. धानवा ब्रदर्स संघाचा खेळाडू राकेश दुमाडा. त्यानंतर क्वालिफायर 2 या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विजेता खेळाडू ज्यानं 9 चेंडूमध्ये 20 धावा आणि 2 फलंदाजांना माघारी पाठवलं गेलं मिस्टर प्रसाद भोईर. क्वालिफायर 2 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता. आदरणीय कमलाकर देवी साहेबांना मी निवेदन करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रसाद भोईरला आपण सुपूर्द करायचा आहे. त्यानंतर अंतिम मॅच मध्ये आमच्यापर्यंत काही कॅश प्राइज पोहोचलं गेलं होतं आणि त्या अप्रतिम कॅच करिता आदरणीय वरठा साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये कॅश पे झालंय आणि तो विजेता मिस्टर निलेश मॅन फ्रॉम के स्टार साहिल 100 रुपये. सुनील दादांना मी निवेदन करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे प्राइज डिस्ट्रीब्यूट करायचं. मिस्टर निलेश या निलेश त्यानंतर अंतिम मॅच मध्ये ज्याला जबरदस्त दर्जाचे षटकार ठोकले गेले त्या षटकारांकरिता कॅश प्राइज झालं होतं. आदरणीय व्यक्तिमत्व चेतनदादा पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1,000 रुपये सन्माननीय मंचावर सन्मानित आदरणीय
यांच्या माध्यमातून 500 रुपये, तसेच आदरणीय श्याम पवार यांच्यामधून 100 रुपये आणि आदरणीय विक्रम पाटील साहेबांकडून 500 रुपये. मी निवेदन करतो ह्या पारितोषिक स्वीकारण्याकरिता निवेदन करतो कृपया मिस्टर प्रसाद गोयल आणि हे कॅश प्राइज प्रदान करण्याकरिता आम्ही आमंत्रित करतो क्रीडा मंचात सन्मानित आदरणीय सन्माननीय विष्णूजी कळे साहेबांना आपल्या शुभस्ते आपण हे पारितोषिक डिस्ट्रीब्यूट करतोय. इथे चालेल. त्यानंतर मी निवेदन करतो ज्यानं थर्ड रिझल्टला झेल टिपला होता तो मधुकर, त्या मधुकर करिता 100 रुपयाचं कॅश प्राइज झालं जेवण बोरिंगच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्द झालं होतं. मी निवेदन करतोय के यानं कैलास कोलेकर साहेबांना आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. त्यानंतर पारितोषिक वितरणाला प्रारंभ करण्या अगोदर आणखी एका अशा व्यक्तिमत्वाचा आपण सन्मान करतोय ज्यानं या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस कॉमेंटेटरचा पाठीचा कणा म्हणून ज्याला आपण ओळखतो ते गुणलेखकाचं वैशिष्ट्यपूर्ण काम करणारे आमचे भाचे मिस्टर साहिल जाधव आपण यांना सन्मानित करतोय. मिस्टर साहिल जाधव अगदी खूप कमी वेळेमध्ये ज्यानं प्रसिद्धी प्राप्त केली मिस्टर साहिल सीताराम जाधव मॅन फ्रॉम मासवड यांना आपण सन्मानित करतोय. उपस्थित आदरणीय विद्यमान या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष सुनील दादा साहेबांना निवेदन करते आपल्या शुभस्ते साहिल जाधव यांना आपण सन्मानित करतोय. गुणलेखकाचं वैशिष्ट्यपूर्ण काम ज्याला साकारलं गेलं तो साहिल आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. नंतर या स्पर्धेतील पुढील पहिला पुरस्कार बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हा पुरस्कार प्रदान करण्यात आम्ही आमंत्रित करतोय क्रीडा मंचावर सन्मानित आदरणीय व्यक्तिमत्व सहाडे गावचे विद्यमान सरपंच आदरणीय विष्णू जाधव साहेबांना मी निवेदन करतो आपण हा पुरस्कार प्रदान करण्याकरता पुढे यायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि विजेता कोण आहे? गेस एनी गेसेस? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये तब्बल ज्यानं अफलातून शतरक्षण स्वीकारलं गेलं, 2 धावबाद, तब्बल 7 झेल आणि अगदी अप्रतिम खेळ त्याला साकारला गेला. बेस्ट फिल्डर अवॉर्ड हा पुरस्कार स्वीकारण्याकरता आम्ही आमंत्रित करतोय मिस्टर प्रशांत वेडगा के स्टार संघाचा प्रशांत. हा पुरस्कार स्वीकारण्याकरिता एका प्रतिनिधी यायचं विवेक बसवत तो पुरस्कार स्वीकारताना आपण पाहतोय. त्यानंतर या स्पर्धेतील पुढील पुरस्कार बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज. अगदी हे पारितोषिक कोणाला जाईल अगदी टेक्नॉलॉजी असताना सुद्धा आमच्या डोक्याला मुंग्या आल्या होत्या कारण तब्बल 4 खेळाडूंचा यामध्ये समावेश होताना पाहायला मिळतोय. एकंदर हेमंत पवार म्हणा, त्याच्यानंतर योगेश धडपी म्हणा किंवा आमचे मुकेश गोवारी म्हणा आणि त्यामधला पहिलं नाव बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार प्रदान करण्याकरता आम्ही आमंत्रित करतोय. या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय व्यक्तिमत्व सुनील दानवा साहेबांना मी निवेदन करतोय आपल्या शुभस्थापना हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. या स्पर्धेतील पुरस्कार बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि हा पुरस्कार विजेता खेळाडू ठरतोय. I would like to request Mr. Milind Dukle, please welcome us and collect your best batter award. Sound DJ. तब्बल 201 धावसंख्या ज्यांना फलकावर लावली आहे.
थोडा लाईट कमी कर साऊंड. मिलिंद अगदी मिलिंद डुकले प्लीज कम स्टेज. काय म्हणशील या पुरस्काराबद्दल? उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार तुला जातोय. बॅटिंग तर चांगली केली आणि आयोजक सुंदर होता, त्याच्यामुळे 30+ पण होते, त्याच्यामुळे फिल्डर थोडे कमजोर होते ना, म्हणून झालं. पण हा फलंदाजीचा तुझ्या माथ्यावर मिरज होता भाग होता. काय म्हणशील तुझ्या खेळीबद्दल किंवा तुझ्या संघाबद्दल? संघ माझा तर खूप सुंदर होता, आम्ही क्वालिफाय झाले तेवढा बस. थँक्यू मच मिलिंद. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तदनंतर या स्पर्धेतील पुढील पुरस्कार ऑरेंज कॅपचा मानकरी या स्पर्धेच्या माध्यमातून ठरला गेलाय. मी निवेदन करतो आदरणीय कमलाकर दळवी साहेबांना आपल्या शुभस्ते आपण ही ऑरेंज कॅप त्याच्यापर्यंत सुपूर्द करायची. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यानं पुनश्चिंता मी आमंत्रित करतोय मिस्टर मिलिंद डुकले MD. तब्बल 201 धावा ज्याने फलकात लावला गेला तो ऑरेंज कॅपचा मानकरी या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी या रेसमध्ये आपण पाहिलं, आपण म्हटलं मगाशी मिलिंद डुकलेच्या 201 धावा आहेत, हेमंत पवारच्या 197 धावा आहेत. परंतु ते धावा जास्त असल्या कारणाने मिलिंदला हा आवाज जातोय. नंतर निश्चितपणे या मंडळाच्या माध्यमातून एक वेगळं बक्षीस प्रदान केलं जाताना पाहायला मिळत आहे. मी निवेदन करतोय देऊ हो चालेल. त्यानंतर पुढील पुरस्कार बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यानं आपल्या गोलंदाजच्या धुरावर गोलंदाज धारेवर फलंदाजाला गुडघे टेकायला भाग पाडलं गेलं असा हा पुरस्कार बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि हा पुरस्कार विजेता ठरतोय त्या अगोदर मी हा पुरस्कार वितरण करण्याकरता आमंत्रित करतोय आदरणीय व्यक्तिमत्वानं सन्माननीय प्रफुल्ल पाटील साहेबांना मी निवेदन करतो आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार सन्मानित करायचा आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि या पुरस्काराचे मानकरी एकंदरीत 2 आहेत मित्र हो, परंतु त्यामध्ये आपण एकाला विजय म्हणजे एकाला तो पारितोषिक देतोय. त्या रेसमध्ये दोघांमध्ये टाय झाली होती, ते 2 खेळाडू तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. मिस्टर महेश वरठा याचे 9 विकेट होते. एकदा जोरदार टाळ्या महेश वरठाला झाला पाहिजे, परंतु दुसरा एक खेळाडू आहे त्यानं त्या महेश वरठाच्यावर आपलं नाव कोरलं गेलं आणि त्या पुरस्काराकरिता आपल्या नावाला शीर्षक दिलं. आणि हा पुरस्कार बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार जातोय कोण असेल? संजय पवार, गुरुनाथ तांबे, सांगा लवकर. एनी गेसेस? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर दिनेश सोनार. प्लीज वेलकम. दिनेश सोनारला आपण हा पुरस्कार अशा करता देतोय कारण दिनेश सोनार आणि महेश वरठा तब्बल 9 विकेट होते, परंतु सुपर ओव्हर आणि क्वालिफायर मॅचेसचे विकेट पकडले तर एकंदरीत तब्बल 13 विकेट होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे दिनेश सोनार त्याला या ठिकाणी बेस्ट बॉलर या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. त्यानंतर मी निवेदन करतो आदरणीय प्रकाश वेळगा साहेबांना आपल्या शुभस्ते आपण पर्पल कॅप या ठिकाणी प्रदान केली जाताना पाहायला मिळते. मी पुनश्च एकदा निवेदन करतो मिस्टर मनोज माफ करा मिस्टर दिनेश सोनार पर्पल कॅपचा मानकरी. दिनेशची ट्रॉफी घेऊनच या. हा लाईटचा रिफ्लेक्शन जर फोटो व्यवस्था झाला पाहिजे. दिनेश
प्लीज वेलकम स्टेज. या वरती दिनेश सोनार तुम्हीच, दुसरं कोणी नाही येत इकडे. दिनेश सर, नक्की वय काय तुमचं? 42 चालू. 35+ मॅचेस. अरे 40+ ठेवला तरी सुद्धा तो माणूस घेऊन जातो यार. अप्रतिम. काय म्हणाल तुमच्या या खेळाबद्दल, किंवा ज्या पद्धतीने तुमचा संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स केला? त्यामुळे क्रिकेटचा लहानपासून छंद होता. मी शेवागला जास्त बघायचो. शेवाग खेळाडू. पण शेवाग तर फलंदाजी करा, तुम्ही गोलंदाजाचं पारितोषिक घेऊन गेलात ना. पण मला एक म्हणायचं, अंतिम सामना, क्वालिफायर सामना, या दोन्ही टायमाला सुपर ओव्हर, काय डोक्यामध्ये नेमकी कॅल्क्युलेशन चालू होतं? पहिल्या क्वालिफायर मध्ये योगेशला सांगत होतो का 8 धावा आहेत ना, मी बिंदास का काढतो, बरं बिंदास मॅच काढतो. आणि मग अंतिम सामना तर ते पण 8च होत्या, बाकी 10 बाकी होत्या, ते पण मी करतो बरं. पण तुमच्या संघनायक विवेक बसवत आणि ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं योगी धडपडे, काय म्हणाल त्याच्याबद्दल? त्यांनी खूप मला सहकार्य केलं. म्हणजे असा बॉल करत असा, म्हणजे असं व्यवस्थित म्हणजे टाक असं म्हणतो. काय म्हणाल, हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय, हा पुरस्कार घरी गेल्यानंतर कोणाच्या हाती देणार? घरी गेल्यानंतर सर थँक्यू. मुलगी, प्रेमिका, बायको, आजूबाजूला कोणी असेल? बेस्ट मॅन ऑफ द टुर्नामेंट मित्र दिनेश सोनार. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. महेश वरठा आपण यायचंय. महेश वरठा करता या मंडळाच्या माध्यमातून कॅश प्राइज 500 रुपये इथं पाहायला मिळतंय. एकदा जोरदार टाळ्या. महेश वरठा. जरा प्रतिनिधी आलं ते चालेल. प्रतिनिधी या, एक प्रतिनिधी. हो झालं बस. कोणा जास्त? हेमंत पवार आपण सुद्धा यायचं आहे. या ठिकाणी आयोजन कमिटीच्या माध्यमातून सेकंड रनरअप मध्ये आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण 500 रुपयांचा कॅश प्राइज तुमच्यापर्यंत सुपूर्द करतोय. या स्पर्धेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आणि या स्पर्धेचे आदरणीय सल्लागार आणि अध्यक्ष कमलाकर दळवी साहेब आणि सुनील दरवा साहेब यांच्या माध्यमातून आपण कॅश प्राइज 500 रुपये या ठिकाणी सुपूर्द करताना पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या हेमंत पवार आणि मिस्टर दिनेश महेश वैठाकर प्रतिनिधित्व म्हणून किशोर सुतार, माफ करा, विलास सुतार हे पारितोषिक स्वीकारताना पाहायला मिळतात. दोन्ही सुद्धा किंग शिवाजी संघाचेच खेळाडू आहेत. त्यानंतर या स्पर्धेतील पुढील पुरस्कार ज्या संघाला या स्पर्धेमध्ये 4थ्या क्रमांकावर थांबावं लागतंय असा संघ चामुंडा दुट्टन. कॅश प्राइज रोख रक्कम ₹60,000 व आकर्षक ट्रॉफी. चामुंडा दुट्टन संघाचे संघनायक आणि संघ मालक आपण तो पुरस्कार स्वीकार करता यायचा आहे. हा पुरस्कार प्रदान करण्याकरता आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय प्रफुल्ल पाटील साहेब आणि रमाकांत साहेबांना मी निवेदन करतोय. आदरणीय प्रफुल्ल पाटील साहेब आणि रमाकांत साहेब आपण सुद्धा यायचं. आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करतोय. टीम चामुंडा दुट्टन. कॅश प्राइज रोख रक्कम ₹60,000 आणि लखलखची ट्रॉफी आमच्याकडे सुपूर्द केली आहे. आदरणीय व्यक्तिमत्व सन्मानचे लाडके नेतृत्व कमलाकर दळवी यांच्या माध्यमातून पाहतात. चामुंडा दुट्टन संघ पाहतोय आपण. योगेश दरपे बघा, संघाचे संघ मालक आपल्या संघाच्या विरोधात हास्य सर्वेसर फलकावर लगावलं गेलं होतं. मी निवेदन करतोय संघाच्या संघ मालकांना, कृपया आपण संघनायक मिस्टर तुषार पडवे प्लीज कम ऑन माईक. प्रकाशजी
चामुंडा दुकटन संघाचं प्रतिनिधित्व करताना काय वाटलं या संघाबद्दल? एकंदरीत आपण पाहिलं ना मित्र हो, तर जवळजवळ 35+ या मॅच मध्ये सर्व 45+ किंवा 40+ खेळले गेले आणि युवकाला लाजवी नसते या गोष्टी. प्रत्येक जण उत्साहाने खेळतो. एकदा जोरदार त्याला प्रतिसाद झाला पाहिजे, कारण मॅचेस जरी 35+ असल्या तरी अरे यार प्रकाश वर्गा साहेबांचे ते फटके अफलातून होते. सर काय म्हणाल तुमच्या या खेळीबद्दल आणि तुमच्या संघाबद्दल? सर्वप्रथम मी आमच्या खेळाडूंचा आभार मानेन की त्यांनी खरोखरच आम्हाला एवढी साथ दिली. आता मी स्वतः 47 रनिंगमध्ये आहे, पण मला सुद्धा वाटलं नव्हतं का मी असा खेळणार आहे. पण काल जेव्हा खेळलो तेव्हा थोडा मला कॉन्फिडन्स आला आणि त्याच्यामुळे माझा काय खेळ व्यवस्थित झाला. तुमच्या संघाबद्दल काय म्हणाल? ज्यापर्यंत जसा प्रवास होता या संघाचा तुमचा क्वालिफाय पर्यंत आलात? आम्ही नक्कीच अजून पुढे गेलो असतो, पण आमच्या थोड्या 2-3 चुका झाल्या त्याच्यामुळे आम्ही मागे पडलो. बाकी सर्वांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं, त्याचं मी आभार आहे. अगदी या स्पर्धेचं आयोजन करताना तुम्हाला कोणत्या पद्धतीचं एक मनामध्ये संकोच किंवा एखादं कुठलं तरी असं वाटलं होतं का की नाही ही स्पर्धा होणं शक्य नाही किंवा या स्पर्धेला असं कधी अडथळे येतील? नाही, जेव्हा आमची सूर्य लीग चालू होती ना रेग्युलर, त्या दरम्यानच आमचा एक 4-5 जणांचा विचार आला, जर आपण केलं तर आमचा खरं विचार होता की 40+ करायचा होता. पण आमच्या मनामध्ये धाकधूक होती की एवढे खेळाडू जमा होतील की नाही होणार, मग आपण काय करू 35+ करू. पण आम्हाला त्यांचा एवढा मोठा प्रतिसाद भेटला की अफलातून, खरोखर त्यांचा मी एकदम ऋणी आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहिलं प्रकाशजी वर्गा साहेब. तदनंतर या स्पर्धेतील पुढील पुरस्कार वितरण करण्याकरिता आम्ही आमंत्रित करतो आदरणीय व्यक्तिमत्व संजय पवार साहेब, आदरणीय किशोर खडके साहेब, संजय पवार साहेब, आदरणीय किशोर खडके साहेब, आदरणीय प्रकाश वर्गा साहेब, आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी मिस्टर प्रसाद भोईर आपण घ्यायचंय 3रा क्रमांक. प्रसाद भोईर आपण घ्यायचंय हा पुरस्कार प्रदान करण्याकरिता आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना 3ऱ्या क्रमांकावर आपलं नाव, तसेच साडेगावचे विद्यमान सरपंच आदरणीय विष्णू जाधव साहेब, आणि विजेता संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपण पाहतोय धानवा ब्रदर्स. आणि या संघाचे संघमालक मिस्टर सुशांत धानवा आणि आदरणीय सुनील धानवा साहेब. 3ऱ्या क्रमांकाचा मान आपण पाहतोय लखलखी ट्रॉफी सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकरजी दळवी साहेबांच्या सौजन्यानं आणि कॅश प्राइज सन्माननीय प्रफुल्ल पाली साहेबांच्या सौजन्यानं पाहायला मिळतंय 7,000 आणि लखलखी ट्रॉफी आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकरजी दळवी साहेबांच्या माध्यमातून पाहतोय आपण. या स्पर्धेला एकंदरीत आपण ज्या पद्धतीने खेळलो गेलो अप्रतिम खेळ साकारत असताना 3ऱ्या क्रमांकावर थांबावं लागतंय ते धानवा ब्रदर्स संघाला. हॅलो, मध्ये 2 मिनिटासाठी थांबवतो, 1च मिनिटासाठी थांबवतो. सगळ्यांना एक खुशखबर आहे, पैसे भरून खुशखबर आहे 30+5 खेळाडूंसाठी. 40 सगळे खेळाडू ते 35 झालेत ते, आणि कमिटी मेंबर सगळे जे असतील ते त्यांची आम्ही असं सगळ्या कमिटी मेंबरने असं ठरवलंय की एक आपली शिवनेरी ट्रिप आहे या इलेक्शन झाल्यानंतर मे महिन्यात. म्हणजे जुन्नरला तिथे गणपती सगळे दर्शन घेता येईल, डॅम बघता येईल, शिवनेरी किल्ल्यावर जाता येईल. ती आम्ही नंतर ग्रुपवर आपण किती फी होईल, किती आपला खर्च होईल तर आपण नक्कीच त्याच्यावर आपण चर्चा करू. परंतु मे महिन्यात नक्की आपण सगळे जाऊ, जेवढे जमतील तेवढे जाऊ सगळे. धन्यवाद. धन्यवाद साहेब. हॅलो, तदनंतर या स्पर्धेतील पुढील पुरस्कार 2य क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, त्या संघाला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आणि 2ऱ्या क्रमांकावर ज्या संघाला मात्र या ठिकाणी थांबायला लागलाय, जो मान मिळतोय तो संघ शिवशक्ती वॉरियर संघ. आणि हा पुरस्कार प्रदान करण्याकरता आम्ही आमंत्रित करतो आदरणीय राजू वारान साहेब, आदरणीय आनंद पागी साहेब, अनंता पागी साहेब, आदरणीय भरतजी पागी साहेब आणि आदरणीय किशोरजी कोलेकर साहेब.
कैलास कोलेकर साहेब, माफ करा, कैलास कोलेकर साहेब, भरतजी पागी साहेब, अनंताजी पागी साहेब आणि राजीव वरान साहेब. मी निवेदन करतो आपल्या शुभस्ते आपण हा पुरस्कार सन्मानित करतोय. तसेच आदरणीय प्रकाश तरे साहेबांना मी निवेदन करतोय आपण सुद्धा यायचं आहे. आणि पुरस्कार विजेता संघ विजेता संघ आपण पाहतोय शिवशक्ती वॉरियर्स. आदरणीय भरत पागी साहेबांचा संघ आहे. लखलखती ट्रॉफी सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व कमलाकर दळवी साहेबांच्या सौजन्यानं आणि कॅश प्राइज रोख रक्कम रुपये 15,000 सन्माननीय संतोषजी गिंबल साहेब भाजप पालघर पूर्व विभागाचे विद्यमान अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. रोख रक्कम रुपये 15,000 व लखलखती ट्रॉफी सन्माननीय कमलाकर दळवी साहेबांच्या सौजन्यानं पाहायला मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा मान्यवरांना निवेदन करतो आपण कृपया क्रीडा मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. वरान साहेब यावरती 2 मिनिटं. त्यानंतर या स्पर्धेतील पुढील पुरस्कार प्रदान करण्या अगोदर आम्ही अशा व्यक्तिमत्वांना या ठिकाणी सन्मानित करतोय ज्यांना गेली 3 दिवस अहोरात्र मेहनत, रात्र तर म्हणू शकत नाही आपण, पण 3 दिवस अप्रतिम मेहनतीने आपल्यापर्यंत सादर केलेलं कार्य आपण पाहतोय. सर्वप्रथम मी लाईव्ह टेलिकास्ट करणारी टीम आमचे कॅमेरामॅन मिस्टर अनुराग चव्हाण असतील किंवा नितेश पाटीलची टीम आहे. मी निवेदन करतो आपण कृपया समोर यायचंय. पाटील नेटवर्कच्या टीमला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. युट्यूब लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं 3 दिवस आपल्याला पाहिलं ही स्पर्धा अगदी युट्यूब लाईव्ह टेलिकास्ट केली गेली. आपण पाहतोय आमचे टेक्निकल गुणवत्तेत मिस्टर पाटील आणि अनुराग चव्हाण. इथं अनुराग आणि पाटीलकडे जोरदार तयार झाले पाहिजेत. त्यानंतर त्याला गेले 3 दिवस सातत्यानं आपल्यापर्यंत सुंदर असा गीतांचे आविष्कार पोहोचवले गेले. त्या डिस्क जॉकी दिसे चापा या ठिकाणी स्वागत करतो. निवेदन करतो आपण कृपया पुढे समोर यायचं आहे. नितेश घांगडा आपण पाहतोय आमचे मित्र आदरणीय कमलाकर दळवी साहेब, आदरणीय विष्णू जाधव साहेबांच्या शुभस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाताना पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा मंत्र आमंत्रित करतोय. त्यांचं 3 दिवस आपण एकदम मंत्र मुग्ध असे आपण समजलं ऐकलंय. असे गुरु तांबे जे वांदेवळी जे गावातून आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी मी नक्कीच अध्यक्ष सल्लागार आणि गावचे सरपंच विष्णू जाधव साहेब यांना विनंती करतो की यांच्या हस्ते यांना पुरस्कार प्रदान करायचा आहे. या स्पर्धेचा 35+ एक छोटासा मानचिन्ह आणि या त्यांचं मानधन अशी एक रोख रक्कम आणि हा एक सन्मान चिन्ह आमच्याकडनं प्रदान करतोय.
नक्कीच थोडासा फोटो येत नाही, नक्कीच उजेड थोडासा कमी पडलाय, पण चालेल. आजचा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. आपण तदनंतर मी दानव प्रकारचे खेळाडू गिरीश दानव साहेबांना विनंती करतो. गिरीश दानव साहेब स्टेजवर यायचं आहे. गिरीश दानव साहेब स्टेजवर यायचे. दानव प्रकारचे खेळाडू गिरीश दानवा. गिरीश दानव साहेब. धन्यवाद संजयजी पवार साहेब. त्यानंतर आपण अशा पुरस्काराकडे बोलतोय. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, आणि हा पुरस्कार जातोय मॅन ऑफ द मॅच. पुरस्कार विजेता ठरतोय मिस्टर दिनेश सोनार. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता. अफलातून गोलंदाजी. अगदी योगेश दडपे सुद्धा त्या रेसमध्ये होते, परंतु सामना टाय झाला. त्या अनुषंगानं दिनेश सोनार फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेते ठरले गेलेत. मी निवेदन करतो सन्माननीय आदरणीय विष्णूजी कडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार या ठिकाणी सन्मानित करतोय. अंतिम सामना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पाहतो आपण. त्यानंतर या स्पर्धेतील पुढील पुरस्कार देण्या अगोदर क्रीडा मंचावर सन्मानित मान्यवरांना कृपया मी खाली या ठिकाणी विनंती करतोय. आपण कृपया मंचासमोर यायचं. आपण त्यानंतर ज्यानं या स्पर्धेकरिता उपलब्ध करून दिलेलं मंडप डेकोरेशन आपण पाहतोय, त्या आदरणीय कमलाकर धांगडा साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. मी निवेदन करतो आदरणीय कमलाकर धांगडा साहेब आपण या ठिकाणी यायचंय, मुख्य मंचासमोर यायचंय. आणि मी सन्मानित करण्याकरता आमंत्रित करतो आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय विष्णूजी कडव साहेबांना मी निवेदन करतो आपण या ठिकाणी कमलाकर धांगडा साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. कमलाकर धांगडा साहेब आपण पाहतोय सन्माननीय विष्णू कडव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केलं होत आहे. त्यानंतर या स्पर्धेतील पुढील पुरस्कार आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार प्रदान करण्याकरता आम्ही आमंत्रित करतो आदरणीय व्यक्तिमत्व आनंद वाडान साहेब, आदरणीय सुशांतजी धानवा साहेब आणि आदरणीय तुषार पडवळ साहेब यांना मी निवेदन करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार सन्मानित करणार आहोत. सुशांत हे आदरणीय आनंद वाडान साहेबांच्या माध्यमातून आदिवासी समाजाची शान तुतारी या ठिकाणी पाहतोय आपण. आणि उत्कृष्ट एक ट्रॉफी सन्माननीय गिरीश भाऊंच्या माध्यमातून पाहतो आणि सुशांत धर्माच्या माध्यमातून एक उत्कृष्ट बॅट या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज विजेत्या खेळाडूला प्रदान करतोय. आणि या पुरस्काराचा मानकरी ठरला गेलाय मॅन ऑफ द सिरीज बेस्ट सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून आणि या पुरस्काराचा मानकरी ठरला गेलाय. मी जास्त वेळ घेत नाहीये, त्याला मी आणखी आमंत्रित करतोय. आय वुड लाईक रिक्वेस्ट मिस्टर मिलिंद डुकले, प्लीज वेलकम मॅन ऑफ द सिरीज विनर. तब्बल 201 धावा आणि 7 विकेट ज्याने प्राप्त केल्यात तो मिलिंद डुकले मॅन ऑफ द सिरीज या पुरस्काराने सन्मानित केला जातोय. सन्माननीय सुशांतजी धानवा साहेबांच्या माध्यमातून बॅट, सन्माननीय राजू वाडा साहेबांच्या माध्यमातून लखनपूर ट्रॉफी आणि कॅश प्राइज 1000 रुपये आणि आदरणीय गिरीश धानवा साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी पाहतोय. वितरित करताना तुषार पडवळे
आनंद वाडा आणि सुशांत भानवासाहेब पाहतोय. मिस्टर मिलिंद गोखले मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार विजेता धानवा ब्रदर्सचा खेळाडू आपण पाहतोय. के स्टार संघाला पुढील पुरस्कार देण्याच्या अगोदर आम्ही आणखी तो क्षण थोडासा मागे खेचतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यानं 3 या दिवस स्पर्धेमध्ये आपल्याला चेंडू उपलब्ध केलेत त्या आदरणीय प्रकाशजी वेडगा साहेब आणि आदरणीय प्रसादजी बोरे साहेबांना आपण या सन्मानित करतोय. मी निवेदन करतो आदरणीय विष्णूजी कला साहेब आणि आदरणीय स्पर्धेचे प्रमुख विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुनील दानवा साहेब आपल्या शुभस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. पाहतोय आदरणीय प्रकाशजी वेडगा साहेब आणि आदरणीय प्रसादजी बोरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाताना पाहायला मिळतं. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघनायक संघ शिवशक्ती वॉरियर्स. मी प्रत्येक खेळाडूला निवेदन करतो शिवशक्ती वॉरियर्सच्या सर्व खेळाडूंना कृपया लाईनअप करून आपण यायचं मेडल स्वीकारायचे. शिवशक्ती वॉरियर्सचे खेळाडू आपण कृपया यायचं. हे काम करा थोडं दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला शिवशक्ती वॉरियर्स मित्र टाळ्या वाजत राहिला पाहिजे. धन्यवाद. तदनंतर मी पुनश्च एकदा मंचावर यावर उपस्थित मान्यवरांना निवेदन करतोय टायटल विनर पुरस्कार विजेता संघाला आपण या ठिकाणी मेडल प्रदान करायचंय आणि संघ आहे के स्टार्स कोकणे. चला के स्टार्स संघाला लाईनअप करून घ्या. चला गाडी करा. स्टार के संघनायक आपण पाहतोय मिस्टर विवेक बसवत, मिस्टर रमाकांत, जवेद भोर, आपण योगेश पांढरा, निलेश दळपी, मिस्टर संतोष, मिस्टर आशीष,
संजय प्रचय सोनार मिस्टर प्रचय मिस्टर योगेश या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आमच्यापर्यंत सुपूर्द केली आहे. आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय कमलाकरजी दळवी साहेब, पहिल्या क्रमांकाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत सुपूर्द केला गेलाय. हे आदरणीय सन्माननीय विष्णूजी कडव साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी निवेदन करतोय. आदरणीय प्रफुल्लदादा पाटील असतील, आदरणीय कमलाकरजी दळवी साहेब असतील, आदरणीय विष्णूजी जाधव साहेब असतील, आदरणीय सुनील दानवा साहेब असतील, आदरणीय विष्णूजी कडव साहेब आहेत, आदरणीय राजू वाडा साहेब, आदरणीय अनंता पागी साहेब, आदरणीय कैलास कुलेर साहेब, आदरणीय प्रकाश वेळगा साहेब आणि आदरणीय तुषार तरवे साहेब या संपूर्ण मान्यवर, आदरणीय जगदीश कोलेकर साहेब, आदरणीय संजय पवार साहेब, आदरणीय रेमडी साहेब पाहायला मिळतात, विलास सुतार पाहायला, जयवंत भोईर पाहायला मिळतात. या उपस्थित मान्यवरांना मी निवेदन करतोय पहिल्या क्रमांकाची टायटल विनर ट्रॉफी आणि कॅश प्राइज 20,000 रुपये KK स्टार संघाला सुपूर्द करायची आहे. आदरणीय विष्णू कडे साहेब पाहायला मिळतात, ज्याच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची प्राइज 20,000 रुपये. आदरणीय कमलाकर दळवी साहेब आपण सुद्धा यायचं. सुशांत दानवा साहेब आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. आदरणीय विष्णू जाधव साहेब, यांचं जॉईन व्हायचंय. आणि सूर्या प्रीमियर लीग 35+ टायटल विनर विजेता संघ KK स्टार किशोर खडगे साहेबांचा KK स्टार कोकणे संघ. जोरदार टाळ्या. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. तो संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला, त्याचं कौतुक.